तर हीट या चॅप्टरचे न्यूमेरिकल जे तुम्हाला विचारलेले आहेत, ते एकाच कॉन्सेप्टवर डिपेंड आहेत. त्या कॉन्सेप्टचं नाव आहे कॅलरीमेट्री. आता हे क्वेश्चन्स करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी कॉन्सेप्ट परत सांगेल, कारण याचा गॅप आपला बराच झाला होता याच्यामधला. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला हा क्वेश्चन करायचा आहे, तर एक काम करू आपण. इथे घेऊ. हा. तर हा जो टॉपिक आहे तो रिलेटेड आहे कॅलरीमेट्री. कॅलरी हा वर्ड रिलेटेड आहे हीट सोबत. मेट्रीचा अर्थ असतो मेजरमेंट. म्हणजे आपण या चॅप्टर मध्ये काय करणार, कशाला मेजर करणार, हीटला. तर याच्यामध्ये आपण एक प्रिन्सिपल शिकलो होतं की जी हीट असते ती क्यू लेटरने दाखवतो आपण. हीट डायरेक्टली प्रोपोर्शनल असते मासला. जेवढा मास जास्त तेवढी हीट जास्त लागणार त्याला. साधं आहे ना. आपण 1 किलोग्रॅम मासचं पाणी घेऊन त्याला तापवायलो आणि 10 किलोग्रॅम मासचं पाणी घेऊन तापवायलो, तर कोण जास्त हीट घेईल? 10 किलोग्रॅम. त्याच्यावरून हीट रिक्वायर्ड जी आहे ती मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ऑब्जेक्टची स्वतःची एक स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आपण चॅप्टर शिकताना ते 3 आयर्न बॉल हे वगैरे पाहिले होते. आणि त्या मेणामध्ये कोण जास्त आत जाईल हे जे आपण पाहिलं होतं, ते कोण किती जास्त हीट ऍब्झॉर्ब करतं. ते स्पेसिफिक हीट असते, तिला आपण सी लेटरने दाखवत होतो. म्हणजे जेवढी स्पेसिफिक हीट जास्त, तेवढी लागणारी रिक्वायर्ड हीट जास्त. आणि नंतर टेम्परेचर मध्ये जेवढा जास्त चेंज तेवढी जास्त हीट. तुम्ही जेवढं जास्त टेम्परेचर वाढवाल तेवढी हीट जास्त लागेल ना तिथे. तर चेंज इन टेम्परेचर असतं, म्हणून आपण याला डेल्टा टी म्हणू. आता ऍक्च्युली स्मॉल टी टाइमला वापरतात, पण कॅपिटल टी. त्या तिघांना एकत्र केलं तर आपल्याला फॉर्म्युला सापडतो Q इज इक्वल टू MC डेल्टा टी. आता ह्यालाच आपण म्हणतो हीट रिक्वायर्ड फॉर्म्युला. आपल्याला एवढं माहित होतं कॅलरीमेट्री काय सांगतं की हीट हीट लॉस्ट बाय हॉट बॉडी. एखादी उष्ण वस्तू आहे, तिने जेवढी हीट लूज केलेली आहे ती इक्वल असते हीट गेन बाय कोल्ड बॉडी किंवा कूल बॉडी. आणि आपल्याला माहिती आहे हीटचा फ्लो नेहमी जास्त कडून कमीकडे होत असतो. कोणती वस्तू उताराकडे जात असते, त्याच रिझन आहे जास्त कडून कमीकडे. तर उष्ण वस्तू किंवा उष्ण पदार्थ जेवढी हीट लूज करतो, तेवढीच हीट थंड पदार्थ गेन करतो. ही प्रोसेस कुठपर्यंत चालते? दोघांची हीट इक्वल होईपर्यंत. तर या केसमध्ये दोन ऑब्जेक्ट ए आणि बी असतील, तर कॅलरीमेट्री सांगतं की दोघांची हीट नेहमी इक्वल असते. QA इक्वल्स QB. याच्यानेच आपले सगळे क्वेश्चन बनणार आहेत. त्याच्यामध्ये आपण असं समजू की इथे हीट लॉस्ट झालेली आहे आणि या ठिकाणी ती गेन झालेली आहे. तर जेवढी याने लॉस केली तेवढी याने गेन केली. फॉर्म्युला फिक्स आहे. हा फॉर्म्युला हीट लॉस साठी पण आहे, हीट गेन साठी पण आहे. नो चेंज. तर हा फॉर्म्युला आता लक्षात ठेवायचा आहे. आणि आपण एक गोष्ट शिकली होती सोबत, म्हणजे आपण कोणत्या कॉन्सेप्ट लावणार आहे ते आधी ऐका. क्वेश्चन सोडवताना थोडंसं रिवाइज होईल. बाकी चॅप्टर सोपा आहे, मेन हा पार्ट आहे. आपण एक गोष्ट शिकली होती, सगळ्यांना आठवत असेल, लॅटेंट हीट. याला मी नाव दिलं होतं हिडन हीट, लपलेली उष्णता. ही केव्हा वापरतात? हा, ऍट द टाइम ऑफ चेंज इन स्टेट. तर या केसमध्ये आपण जो फॉर्म्युला वापरतो तो असतो ml. एल असते लॅटेंट हीट. त्याच्यात चेंज इन हीट टेम्परेचर असं काही नसतं. एखाद्या मासला कन्वर्ट व्हायचंय सॉलिड मधून लिक्विड मध्ये, लिक्विड मधून गॅस मध्ये, तर आपण तो ग्राफ पाहिला होता, सगळ्यांना आठवल. असा राहतो, असा राहतो, पुन्हा राहतो, असा जातो. तर हा जो स्लोप होता जिथे 0 आहे, याच्यामध्ये हीट भेटत होती पण टेम्परेचर वाढत किंवा कमी होत नव्हतं. त्याचं कारण की या प्रोसेसमध्ये
स्टेट चेंज होतं ती. तर ही इथे इथे जी हीट रिक्वायर्ड आहे ती एल असते. दॅट इज लॅटेंट हीट. तर लॅटेंट हीटचा फॉर्म्युला तुम्ही एम-एल लावणार आणि जनरली तुम्ही एम-सी डेल्टा टी लावणार. कधी-कधी तुम्हाला असा प्रश्न येईल, एक आईस आहे, तो आधी वॉटरमध्ये कन्व्हर्ट झाला, मग तो वेपरमध्ये कन्व्हर्ट झाला. तर किती हीट त्याने लूज केली, गेन केली असा जो प्रकार असतो, तुम्ही लॉजिक लावा. आईस अगोदर काय होईल, वॉटरमध्ये कन्व्हर्ट होईल म्हणजे स्टेट चेंज होईल. तर तिथे एम-एल लागेल. मग वॉटरमधून लिक्विड जे लिक्विड आहे, त्याला टेम्परेचर वाढत राहील त्याचं. म्हणजे तिथे परत एम-सी डेल्टा टी लागेल. पुन्हा लिक्विडमधून ते गॅसमध्ये जाईल. पुन्हा एम-एल लागेल. तर या स्टेपमध्ये एम-एल आणि एम-सी डेल्टा टी बऱ्याचदा ॲडही होत जातील. तर अशा तुम्ही याला सॉल्व्ह करण्यासाठी कॉन्सेप्च्युअल थिंकिंग करा, की त्यांना म्हणायचं काय आहे. आता या थिअरीवर आपण पहिला बेसिक क्वेशन करून घेऊ. त्याचं पुस्तकातलं उत्तर पण इथं मी मुद्दाम दिले. आपण त्याला पाहू असं का होत आहे. मी क्वेशन सॉल्व्ह करताना नेहमी एक टेबल बनवायची आयडिया देईन तुम्हाला. तो जर तुम्ही बनवायला शिकलात ना आन्सर करेक्ट म्हणजे तुम्हाला विचार करायला सोपं जाईल. तसा एक बेसिक क्वेशन आहे. इक्वल हीट इज गिव्हन टू 2 ऑब्जेक्ट्स ए एंड बी ऑफ मास 1 ग्रॅम. 2 ऑब्जेक्ट आहेत. तर असं समजून चला, की आपल्याकडे ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी आहे. ठीक आहे? काय म्हणतो दोघांना इक्वल हीट दिली. दोघांचा मास सेम आहे. तर आपण इथे या ठिकाणी या ऑब्जेक्टला आता स्प्लिट करून पाहू. तर पहिल्यांदा आपल्याला काय सांगतोय? मास. असं लिहीत जा म्हणजे कळायला सोपं जाते. हा 1 ग्रॅम आहे, हा पण 1 ग्रॅम आहे. कळालं डेटा. गिव्हन डेटा जर तुम्ही नीट ट्रॅक केला, तर तुम्हाला एम-सी डेल्टा टी किंवा एम-एलच लावायचं. बाकी काही करायचं नाही. फक्त इक्वेशन बनवता आलं पाहिजे. कॅलरीमेट्रीमध्ये हार्डेस्ट पार्ट असतो इक्वेशन बनवणं. आणि इक्वेशन बनवताना कुठे एम-एल लागेल, कुठे एम-सी डेल्टा टी लागेल, कुठं दोन्ही लागतील, कुठं ते ॲड होतील. हे जेव्हा लक्षात येईल ना, तेव्हा हे क्वेशन बनतात. आता हा एकदम बेसिक आहे, पण मी तुम्हाला प्रोसेस सांगेन. काय म्हणतंय? दोघांना दिलेली हीट सेम आहे. म्हणजे बघा, याला जेवढी हीट दिली, एला क्यूए हीट लागेल, क्यूबी लागेल आणि कंडिशन काय सांगते? इक्वल हीट आहे. आपण पुढे त्याला इक्वेट करू शकतो. क्यूए इक्वल्स क्यूबी. दोघांचा मास सेम आहे. टेम्परेचर ऑफ ए इन्क्रीजेस बाय 3 डिग्री सेल्सियस. विचार करा. इन्क्रीजेस म्हणजे काय व्हायले? चेंज इन टेम्परेचर व्हायले. आधी काहीतरी होतं मग 3 ने वाढलं. म्हणजे काय झालं? डेल्टा टी आहे, चेंज इन टेम्परेचर. तर आपल्याला तिसरा व्हेरिएबल कोण आहे? डेल्टा टी. बघा मी कसं करायला. तर इथे तुम्हाला म्हणतं, की एचं टेम्परेचर 3 डिग्रीने वाढतं. तर इथे आपण लिहू 3 डिग्री सेल्सियस. हे चेंज आहे हां. आणि बीचं वाढतं 5 डिग्री सेल्सियस. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एम दिलेला आहे, क्यू दिलेला आहे. ठीक आहे. आता मेन मुद्दा काय राहतो? इथे व्हिच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक हीट याचा अर्थ इथे जे सी आहे, ते आपल्याला दोघांचंही माहिती नाही. सी-ए-सी-बी कुठे दिले? दिलंच नाही. एम-सी डेल्टा टी लागेल ना? तर ते तर आपल्याला सी दिलेलंच नाही. पण क्वेशन विचारतो, कोणाची स्पेसिफिक हीट जास्त असेल, म्हणजे सी-ए आणि सी-बीतलं रिलेशन काढायचं. स्पेसिफिक हीट म्हणजे सी अँड बाय व्हॉट फॅक्टर? आता हे तर म्हणाले एची जास्त असेल 5/3 फॅक्टरने. करून बघू हेच आन्सर येतं का? यायला तर पाहिजे. पण क्वेशन समजून घ्या. कोणाची स्पेसिफिक हीट जास्त आहे आणि बाय फॅक्टर म्हणते. फॅक्टर म्हणजे मल्टिप्लिकेशन. कितीने जास्त? ते बाय व्हॉट टाइम्स? हाऊ मेनी टाइम्स? चला. डेटा आला आपण सगळा लिहिला. डेटा कसा मांडायचा कळलं? आपल्याला कंडिशन आहे बाय द कंडिशन. कंडिशन काय आहे? जेवढी हीट एला दिली तेवढीच बीला दिली इक्वल हीट. बरं इथं स्टेट ऑफ चेंज ऑफ स्टेट काही दिलंय का? जसं काय म्हणलं का, की हा कन्व्हर्ट झाला ह्याच्यातून ह्याच्यामध्ये. म्हणजे इथं एल नाहीये. चेंज ऑफ स्टेट नाही, याचा अर्थ इथं काय नाही? लॅटेंट हीट नाही. सगळा खेळ कशातला आहे? चेंज इन टेम्परेचर आहे फक्त. तर एम-सी डेल्टा टीचाच खेळ आहे. तर क्यू-ए काय राहील? क्यू-ए राहील. एचं मास एम-ए, एम-सी
स्पेसिफिक हीट ऑफ ए आणि चेंज इन टेम्परेचर फॉर ए. एम सी डेल्टा टी आलं, हे इक्वल आहे कोणाला? व्हीचा मास, व्हीची स्पेसिफिक कॅपॅसिटी आणि चेंज इन टेम्परेचर इन बी. बघा इक्वेशन बनवलं आपण. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. याचा मास 1 ग्रॅम आहे, याचा सीए माहित नाही, याचा टेम्परेचर चेंज 3 आहे. कळले? एचा याचे मास 1 आहे, याचा सीबी माहित नाही आणि याचा टेम्परेचर चेंज 5 आहे. तर 3 इथं काय आले बघा, 3 टाइम्स सीए, इथे आले 5 टाइम्स सीबी. तर तुम्हाला काढायचे सीए इज इक्वल टू 5/3 टाइम्स ऑफ सीबी. याचा अर्थ काय नीट बघा, ए ची हीट कॅपॅसिटी बी च्या हीट कॅपॅसिटी पेक्षा 5/3 टाइम्स आहे. 5/3 आन्सर काय असते? 1 पॉइंट समथिंग. 1 पॉइंट समथिंग म्हणजे ती किती टाइम्स, म्हणजे ए ची कॅपॅसिटी बी पेक्षा 5/3 टाइम्स जास्त आहे. प्लसचा अर्थ काय? जास्त आहे. याचा अर्थ कोणाची स्पेसिफिक हीट जास्त आहे? ए ची जास्त आहे. म्हणून तुम्हाला आन्सर मध्ये पहा ए दिलेलं. ते इक्वेशन काय सांगतं? ए हॅज मोर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी बाय व्हॉट फॅक्टर? फॅक्टर इथे दिसतोय 5/3 बाय 5/3 फॅक्टर. बघा 5/3. कळलं? मी पॉज करतो 2 मिनिटं, बघून घ्या काय काय केलंय ते. बिलकुल गडबड नाही, हळूहळू शिकू. याचे न्यूमेरिकल्स टफ असतात. चला सेकंड क्वेश्चन. आता थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. पहिला एक नेट प्रॅक्टिस होती, आता ऍक्च्युअली मॅच सुरू झाला. लिक्विड अमोनिया is used in ice factory for making ice from water. आपल्याला लिक्विड अमोनिया वापरायचा आहे, म्हणजे त्याच्या आईस फॅक्टरीमध्ये वापरतात. पाण्यापासून बर्फ बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये लिक्विड अमोनिया वापरतात. इफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस, एक 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेलं पाणी आहे आणि पाण्यापासून बर्फ बनवायचा ना, तर पाणी घ्यावं लागेल आधी. तुम्ही इमॅजिन करा काय काय बोलायला ते. 20 डिग्रीचं पाणी घेतलं, त्याला आपल्याला कन्वर्ट करायचंय 2 किलोग्रॅम आईसमध्ये. आईसचं टेम्परेचर किती राहणार? 0 डिग्री सेल्सिअस राहणार. वॉटर आहे, त्याचं बनवलं आईस. तर वॉटरचा आईस बनवण्यासाठी काय वापरला? अमोनिया वापरला. ठीक आहे, तर अमोनिया आहे. तर वॉटर आणि आईस तर दोन्ही एकच असतात, फॉर्म तर सेमच आहे तसा पाहिलं तर. कारण दोघांची स्पेसिफिक हीट फिक्स असते. वॉटर आणि आईस दोन्हीही वॉटरचेच फॉर्म आहेत. त्याच्यामुळे दोन्हीही वॉटरचे फॉर्म असल्यामुळे दोघांची स्पेसिफिक हीट सेम असते. ते लक्षात ठेवा. 2 किलोग्रॅम मास असलेलं वॉटर, ज्याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे, त्याला कशात कन्वर्ट करायचे? 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेल्या आईसने. सॉरी, हा, त्या आईसचं वजन किती पाहिजे? 2 kg. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया आर टू बी एव्हॉपरेटेड? त्याला अमोनिया लागेल ना त्याच्यामध्ये. तर या वॉटर पासून आईस बनवण्यासाठी तुम्हाला किती अमोनिया एव्हॉपरेट करावा लागला? आता त्याच्यात एक तुम्ही लॉजिक लावा. मी म्हणलं ना, टेबल बनवायचा असे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. एक तर आपल्याकडे आहे वॉटर और आईस आणि दुसरा डेटा कोण आहे? अमोनिया. चला, तर आपल्याकडे कोणकोणते फॅक्टर्स आहेत त्याच्यात वापरायचे? पहिला मास. बघा किती मास बनवायचं होतं? वॉटर पासून 2 kg चा आईस बनवायचा होता. तर इथं आपल्याला 2 kg लिहावं लागेल मास. आणि इथं म्हणते हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया, म्हणजे अमोनियाचं मास आपल्याला काढायचं. आलं लक्षात? हे समजा M2 आहे, हे काढायचं. चला आता स्पेसिफिक हीट घ्या, MC डेल्टा टी. काय काय लागणार आहे बघा. आता तुम्हाला लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ अमोनिया दिलेला आहे. अमोनियाचा किती आहे? 341 कॅलरी पर ग्रॅम. सर वॉटरचा तर दिलाच नाही, देत बी नसतात.
वॉटरचा असतो 1 किलो कॅलरी पर ग्रॅम. स्पेसिफिक हीट म्हणालो मी. आपली स्पेसिफिक हीट चालू आहे. अमोनियाच्या स्पेसिफिक हीटची गरज नाही. कारण अमोनियामध्ये स्पेसिफिक हीट नाहीये. अमोनियाची आपल्याला लॅटेंट हीट लागणार आहे. पण इथं डॅश करा. आता काय लागणार आहे? टेम्परेचर. सांगा. किती टेम्परेचर होतं? 20 डिग्री सेल्सिअस. याच्या टेम्परेचरचा काही संबंध आहे का? नाही. 20 हून कुठं जायचं होतं? 0 वर जायचं होतं. T2. ठीक आहे. इथे काही गरज आहे का? नाही. आता फायनल काय लागणार आहे? लॅटेंट हीट लागणार आहे. कारण वॉटरचा आईस बनवायचा आहे. वॉटरचा आईस बनवायचा म्हणजे काय होणार? स्टेट चेंज होणार. म्हणजे एल लागणार. पण इथं आपण एल लिहू. इथे जो एल आहे, लॅटेंट हीट आहे, वॉटर किंवा आईसचा किती असतो? तो असतो 80 किलो कॅलरी पर किलोग्रॅम. तर आपण किलो कॅलरी घ्यायलो. किलोग्रॅम. आणि याचा तुम्हाला 341 कॅलरी पर ग्रॅम दिलेला आहे. हे ऍक्च्युली किलो कॅलरी पाहिजे. चला हरकत नाही. 80 आणि 341 डेटा हाच वापरा, काही टेन्शन नाही. सगळं आलं आपल्याकडे. आता इक्वेशन तयार करताना काय लागेल सांगा? आता आपल्याला माहिती आहे, जेवढी पहिल्या ऑब्जेक्टने हीट लूज केली असेल, वॉटरपासून तुम्ही काय बनवायचे? आईस बनवायचे. वॉटरपासून आईस बनवताना टेम्परेचर कमी होते का जास्त होते? कमी होते ना. वॉटरचा आईस बनवायला. म्हणजे वॉटरने हीट लूज केली असणार. कमी झाली. ठीक आहे? तीच पुढे गेली ना कुठेतरी. क्यूबी. तर यालाच तर आपण कॅलरीमेट्रीचं इक्वेशन म्हणतो. क्यूए इक्वल्स क्यूबी. चला. तर क्यू काय काय लागेल? एक एमसी डेल्टा टी लागेल. चेंज इन टेम्परेचर. अजून कोणता क्यू लागणार आहे? लॅटेंट हीट पण आहे. एमएल पण लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला आता थेरी सांगितलं. थेरीत काय बोललो बघा. एक आपल्याला हे इक्वेशन लागतं आणि एक एमएलचं लागतं. म्हणून तुम्हाला या पेजवर सगळं सांगितलं. हे 2 लागणार आहेत. आता आपलं पहिलं काम. आपण घेऊ वॉटर. मग इक्वेशन एकत्र तयार करू. आता वॉटरच्या बाबतीत तुम्ही बघा. काय काय प्रोसेस आहे? आधी आम्ही 20 डिग्रीचं वॉटर घेतलं. बघा वॉटर किती होतं? 20 डिग्रीचं. मग आम्ही त्याची हीट काढून घेतली. हीट लूज झाली ना त्याची. आणि मग ते वॉटर 20 वरून कितीवर आलं? 0 वर आलं. म्हणजे इथे सांगा वॉटर टू वॉटरच आहे. तर इथं स्टेज चेंज झाली का? मी का लिहायलो समजून घ्या गोष्टी. वॉटर टू वॉटरचाच प्रवास आहे. डायरेक्ट वॉटरचा आईस झाले का? नाही. तुम्हाला स्टेप कॅरी करावं लागेल. बघा काय काय व्हायले. वॉटर 20 वर होतं. पुन्हा वॉटर कितीवर आलं? 0. आता 0च्या वॉटरवरून काय बनला? आईस. आणि आईसचं टेम्परेचर किती असणार? 0च असणार. तर सांगा वॉटर टू वॉटर नो स्टेट चेंज. तर इथे काय इक्वेशन लागेल? एमसी डेल्टा टी लागेल. वॉटर टू वॉटर जाताना. कळाले? आणि वॉटर टू आईस जाताना काय लागेल? एमएल. स्टेट चेंज आहे. कळलं मी इक्वेशन कसं कॅरी करायलो? याच गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग आता इथे पहिलं इक्वेशन काय बनेल? आधी वॉटर टू आईस चाललो ना आपण. तर वॉटर टू आईस मध्ये पहिल्यांदा काय लागणार? एमसी डेल्टा टी क्यूए प्लस काय लागणार? एमएल. हे आलं तुमचं क्यूएचं इक्वेशन. हे झालं वॉटर अँड आईसच्या बाबतीत. आता सेकंड कोण आहे? अमोनिया. अमोनियामध्ये फक्त काय लागणार आहे? लॅटेंट हीटच आहे. तर त्याला लॅटेंट हीट आहे. तर त्याचं इक्वेशन काय असेल? एमएल. समजलं? आपण याला M2 मानू आणि याला L म्हणू. किंवा एक काम करा. इथं तर M दिलं होतं त्याला M1 म्हणा ह्याला. तर इथं M1 म्हणा आणि इथं L1 म्हणा. क्लिअर? तर हे झालं सेकंड इक्वेशन. हा कोण आहे? क्यूबी आहे ना मग. क्यूबी किती झाला? M1 L1. आता सांगा कॅलरीमेट्रीचं इक्वेशन काय सांगत होतं? QA इज इक्वल टू QB. बघा मी कसं स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायला. तर QA इक्वल्स QB केलं. QA काय काय होता? सर आधी वॉटर टू वॉटर हीट लागली प्लस वॉटर टू आईस लागली. मग काय झालं? अमोनिया. अमोनिया M1 L1 ला. झालं इक्वेशन तयार?
आता व्हॅल्यू ठेवा. मास किती मास होता? आपण आता डेटा लिहिलाय ना. वॉटरचा मास किती होतं? 2 स्पेसिफिक हीट 1. टेम्परेचर किती होणार? टेम्परेचर किती होणार? आधी 20 होतं मग 0 झालं. चेंज इन टेम्परेचर आहे ना. एम लिहिला 2, सी लिहिला 1 आणि डेल्टा टी काय? चेंज इन टेम्परेचर. वॉटर 20 वर होतं, 20 वरून 0 झालं. तर बघा आता इथे तुम्ही 0 - 20 पण करू शकता. फायनल मायनस इनिशियल. टेम्परेचर कमी झाले ना, तर आन्सर निगेटिव्ह येईल की नाही? तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह कशाबद्दल बोलते? हीट लूज झाली का गेन झाली? ते सोडा. तुम्ही असं समजा 20 होतं, 0 झालं. म्हणजे फरक 20चाच पडला ना. 20 - 0 20च आहे. तर टोटल किती फरक झाला? 20चाच फरक झाला. तर तोच फरक आहे ना 20 - 0. आता हे M1 किती अमोनिया लागायला तर मास माहित नाही. आणि त्याची लॅटेंट हीट किती आहे? अरे सॉरी, इक्वल राहिलं. इकडे ml राहिलं अजून. तर एवढाच मास आहे आणि त्याची ml किती होती? 80. वॉटरसाठी 80 होतं L. इकडे M1 काढायचंय आणि ह्याचं किती होतं? 341. झालं का इक्वेशन तयार? आपल्याला काय काढायचंय? M1. संपला प्रश्न. बघा इथून आलं 2, इथून आलं 20, इथून आलं 160 आणि इथून आलं 341 M1. तर हा किती झाला? 40 आणि 160 200. 341 M1. तर किती मास लागतं? 200 डिवायडेड बाय 341. 341. ठीक आहे. आता हे तुम्हाला कशात कन्व्हर्ट करायचंय? आता हे आन्सर येणार किलो कॅलरी असल्यामुळं किलोग्रॅम मध्ये. आता हे किती येते? बघा तुम्ही अंदाजे भागाकार करा. 341 ने 200 ला डिवाइड करायचं. तर 3 ने तर 2 ला भाग जात नाही. पहिला भाग दिला 0 चा. याले लक्षात? तर इथून 0 गेलं तर उरले किती? 200. पॉइंट दिला, इथं 0 वाढला. इथं 3 आहे, इथे 20 आहे. 6 चा दिल्यावर काय होते जादू बघा. हे मोठा झाला नंबर, तर 5 चा द्यावा लागेल. तर कितीचा भाग जातो? 5 चा. आता 5 करून बघा. 20 17 1705 1705. चला अप्रॉक्स काढायचं आपल्याला. इथं राहिले 5, इथं राहिले 9. ठीक आहे. इथं पण राहिले 9 - 7 2. हे 295 राहिले. आता इथे 3 आहे. पुन्हा इथं 29 आहे. तर 8 चा भाग जातो अंदाजे. 3 8 24. हे आलं 8. 341 इंटू 8 करा. चला आता बघा 0.58 आपल्या आन्सर मध्ये असेल. बघा 58 तर आलंच. म्हणजे आपला आन्सर किती यायला ऍक्च्युली? आपला आन्सर यायला 0.5864. हे कोण आहे? किलोग्रॅम आहे. पण आपल्याला ग्रॅम मध्ये काढायचं. तर आपल्याला माहिती आहे किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम असतात? 1000 ग्रॅम असतात. तर 3 ने डेसिमल पुढे जाईल. 586.4 ग्रॅम. अँड दॅट इज आवर आन्सर. तर आपल्याला किती अमोनिया लागत आहे? 586.4 ग्रॅम म्हणजे साधारणतः अर्धा किलो. हे झालं ना. 500 ग्रॅम म्हणजे किती असते साधारण? अर्धा किलो अमोनिया आपल्याला लागेल, की त्या तेवढं एव्हॉपरेट जर केलं तर आपण वॉटरचं कन्व्हर्जन आईस मध्ये करत आहोत. समजलं? या क्वेश्चनचा डेटा कसा आपण घेतला? हा टेबल बनवता आला पाहिजे तुम्हाला. काय काय वापरायलो. तर इथं मी पॉज करतो. या इक्वेशन पर्यंत पहा. पुढचं कॅल्क्युलेशन सोपं आहे. थर्मली इन्सुलेटेड या शब्दाला पाहूनच काही जण शहीद भगतसिंग होतात. ठीक आहे. थर्मलचा अर्थ असतो टेम्परेचर, हीट. इन्सुलेट म्हणजे हीटला न येऊ देणार. एक्स्ट्रा हीट पास न होऊ देणार. थर्मली इन्सुलेटेड. एक भांडा आहे, पॉट आहे, ज्याच्यामध्ये 150 ग्रॅम आईस आहे. तुम्ही थोडंसं इमॅजिन करा मी काय सांगायलो. एक पॉट आहे, थर्मली इन्सुलेटेड. याच्यामध्ये काही आईस आहे क्यूबच्या फॉर्म मध्ये. दिसलं? हा आईस किती आहे?
150 ग्रॅम. आपण या आईसचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. ओके. आपण एक पाण्याची वाफ त्याच्यात सोडली. स्टीम सोडला नाही, वाफ सोडली. 100 डिग्री सेल्सिअसची. टू बी मिक्स टू इट. आपण ह्याच्यातून काय केलं? इकडून याच्यामध्ये वाफ आली, स्टीम आली. आता मला सांगा, स्टीम आल्यामुळे हा आईस मेल्ट होईल आणि स्टीममुळे हा कशात कन्व्हर्ट होईल? वॉटरमध्ये. आधी तो काय होता? आईस. स्टीममुळे तो काय झाला? वॉटर. आता प्रश्न असा आहे, हे जे वॉटर बनलं ना, ते 50 डिग्री सेल्सिअसचं बनलं. तेवढ्या टेम्परेचरचं. जर तुम्हाला या टेम्परेचरला बघा, सो दॅट वॉटर ऑफ टेम्परेचर हाऊ मच स्टीम ऑफ 100 डिग्री सेल्सिअस टू बी मिक्स्ड. म्हणजे तुम्हाला हाऊ मच स्टीमचा अर्थ आहे मास ऑफ स्टीम काढायचे. कळलं? किती स्टीम तुम्ही पास करणार असं विचारायला ना ते. स्टीमचं टेम्परेचर माहिती आहे फक्त. त्याच्यात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लागतील? त्याच्यामध्ये स्टीम आणि आईस. टेबल बनवता आला पाहिजे ना. स्टीम आणि आईसचा टेबल बनवा. चला. मास. स्टीमचा मास काढायचंय. आईसचा मास 150 ग्रॅम. ठीक आहे. बरं, त्याच्यामध्ये सी आहे. बरं, याच्यात लॅटेंट हीट लागेल का? आहे ना, वॉटर आईसचं वॉटर बनायले ना. एल लागणार. लक्षात घ्या. सी. स्टीम म्हणजे कोण आहे? स्टीम म्हणजे वॉटरच असते ना. वॉटरचाच फॉर्म आहे. 1 कॅलरी पर ग्रॅम. आईसचं पण तेवढंच असेल. 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. हा. डेल्टा टी टेम्परेचर चेंज. स्टीम कितीची होती? 100. आईस कितीवर आहे? 0. हे झालं पहिलं टेम्परेचर T1. T1 म्हणा, डेल्टा T1 नाही. चेंज आपण इथून काढू ना. हे T1. T2. आता तुम्हाला काय करायचंय? 50 डिग्रीचं स्टीम आणि म्हणजे ती पाणी आणि इथे आईस पण तेवढ्यावरच जाणार शेवटी. कारण ते सेम लेव्हललाच येणार ना, तेव्हाच कन्व्हर्ट होईल. आणि शेवटी इथे एल. स्टीमचा एल किती आहे? दिले का? वेपरायझेशन म्हणजे स्टीमचंच आहे ना. 540 आणि हीट ऑफ वॉटर म्हणजे आईस होण्यासाठी किती आहे? ते झालं. याचं तर 80 असतील. 80 असतील. तर सांगा काय काय इक्वेशन्स लागतील? इक्वेशन्स कशी कशी लागतील सांगा? स्टीमचा आधी काय होईल? वॉटर होईल. मग वॉटरचं काय होईल? आईस होईल. आपलं वॉटरचं पुन्हा 50 डिग्री सेल्सिअसचं वॉटर होईल. आधी स्टीमचं वॉटर होईल ना. स्टीम टाकल्यावर कशावर जाईल ती? आईसवर. आईस मेल्ट होईल. मग त्याचं वॉटर होईल. आईस आधी वॉटर कितीचं होईल? 100चं. कारण 100ची तुम्ही त्याला स्टीम दिली. मग ते वॉटर थंड होत होत काय बनेल? 50चं वॉटर बनेल. कारण तुम्ही त्या आईसला वॉटरमध्ये कन्व्हर्ट करायला. तर ते 100चं किती होईल? 50 होईल. प्लस तुम्हाला स्टीम टू वॉटर, वॉटर टू वॉटर असं जायचंय. त्याला आपण उद्या सॉल्व्ह करून व्यवस्थित. त्याचे 2 क्वेश्चन पुढच्या टप्प्यात बघू. त्याला नीट समजून घ्या आणि उद्या सगळ्यांनी पेपर आणायचा आहे सोडवलेला. सोडवला नसेल तर सोडवा.